ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की फायनली अश्विनचे डोळे उघडलेत आणि अश्विन आता रविराज आणि अर्जुनला मदत करण्याचं ठरवतो. आणि आता अश्विनवर ही का वेळ आली आणि अश्विनला आता काय सत्य समजलं, त्यामुळे तो आता रविराज आणि अर्जुन बरोबर येऊन मिळाला आणि त्या ठिकाणी मिळून प्लॅन करता प्रियाला कसा पकडले ते या भागात पाहू. प्रिया ही रविराजांच्या घरी राहायला आली आहे, त्यामुळे ते अश्विनला मुळातच पटत नाही, पण तो प्रियाच्या खातीर तिथे राहतो. पुढे अश्विन वकिलाकडे जातो तेव्हा वकील बोलतात, तुम्ही मला अजून फी नाही दिलीत आणि तुम्ही मला डबल फी देण्यासाठी तयार झालेला होता, तुम्ही आता मला डबल फी द्या. तेवढा अश्विन बोलतो की तू मला थोडा वेळ द्या, माझ्याकडे थोडे पैसे नाहीत, मला जर आता माझ्या कामावर दुर्लक्ष होत आहे आणि माझ्या सगळ्या गोष्टींकडे, आणि तुम्ही मला थोडा वेळ दिलात ना आणि या सगळ्यामध्ये मी तुमची सगळी फी देऊन टाकेल. तेव्हा वकील बोलतात, मी तुम्हाला थोडा वेळ देतोय. तेव्हा अश्विन विचार करतो की वकिलाची फी देण्यासाठी तन्वी जवळ येतो आणि तिच्याकडनं मी दागिने घेतो. तेव्हा घरी आल्यानंतर अश्विन प्रियाला विचारतो की तू मला जरा पैसे देशील का. तेव्हा प्रिया बोलायला लागते, पैसे आणि कसले. तेव्हा ते अश्विन बोलायला लागतं, मी वकिलाला डबल फी द्यायचा. अश्विन सांगतो की मी त्या वकिला सांगितलं होतं की तुम्ही त्या तन्वीची केस लढला तर मी तुम्हाला डबल पैसे देईन. आणि डबल फी आणि का. तेव्हा ते अश्विन बोलायला लागतो की त्यांनी माझ्याकडे मागणी केली होती, डबल फी द्याल तरच मी ही केस लढेन. तेव्हा प्रिया सांगायला लागते की असं कोणी करायला सांगितलं तुला, माझ्याकडे इथे विष खायला पैसे नाहीत. तेव्हा अश्विन बोलते, थोडेफार पैसे दे, मी बाकीचे मॅनेज करीन, आणि तुझं हे सगळं करताना माझ्याकडे काही पैसेच राहिले नाही आहेत. तेव्हा प्रिया बोलायला लागते की मी ते माझ्या आईबाबाच्या आश्रयाला आली आणि तू मला बोलला होतास की मी तुला बाहेर कुठे हॉटेलमध्ये ठेवेन, पण तुझी आता ती पण लायकी नाही. आणि अश्विन बोलायला लागतो की मी हिच्यासाठी सगळं काय केलं, पण ही आता असं काय बोलते. आणि अश्विनला खूप राग येतो आणि अश्विन निघून जातो. पण इथे प्रिया विचार करते की मी माझ्या माहेरी काहीतरी पैसे जमा केले, ते आता लंपास करते. तीच प्रिया पैसे काढत असताना त्या टायमाला अश्विन तिकडे येतो आणि तो विचार करतो की तन्वीकडे पैसे आहेत आणि ती पैसे द्यायला तयार नाहीत. आणि त्याच टायमाला प्रिया ही अश्विनला पाहिल्यानंतर लगेच लॉकर बंद करते. तेव्हा अश्विन बोलतो की पहिला लॉकर खोल, मी का पैसे माझ्यासाठी मागितले होते काय, वकिलाची फी तुझीच द्यायची होती. तेव्हा अश्विन बोलतो लॉकर खोल, पण इथे प्रियाला वाटत असतं की मी लॉकर खोललं तर माझ्या अनेक गोष्टी या लॉकर मधल्या भेटतील. तेव्हा इथे अश्विनला विचार येतो की आता ही प्रिया खूपच जास्त करते. त्याला समजतं की रविराज आणि अर्जुनचं काही चुकलं नाही, आता मला पण काहीतरी बघायला पाहिजे काय नक्की आहे ते. आणि अश्विन विचार करतो की ज्याप्रमाणे ती रिॲक्ट झाली ना, त्याच्यामध्ये पैसे तर असतील आणि अजून काहीतरी असू शकतं, आणि पैसे तिच्यासाठी मी मागवतो आणि ते पैसे तिला पैसे काय गरज होती. आणि अश्विन विचार करतो, मला सगळ्यांनी सांगितलं होतं की तू तिच्यावर विश्वास ठेवू नको, पण माझं तिथे नुकसान होतंय. त्यानंतर अश्विन ते कपाट उघडतो आणि त्यामधला ड्रॉ खोलल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्या महाभयंकर असतात. आणि त्यानंतर त्यामध्ये पैसे तर असतात आणि काय काय वेगवेगळ्या गोष्टी असतात, खरा तन्वीचा फोटो, काठोडं आणि एक फोन मधला व्हिडिओ. आणि अश्विन विचार करतो की जे पण आहे ते बरोबर आहे, कारण की तो विचार करतो की सगळे जे बोलले होते तेच खरं आहे. आणि अश्विन विचार करतो की मी कोणाचं ऐकलं नाही आणि जे पण मी आता बघितलंय ना ते रविराज आणि अर्जुनला दाखवायला पाहिजे. त्यानंतर अश्विन सगळ्यांसमोर येतो आणि बोलतो की तुम्ही जे पण मला सांगितलं होतं ना, मी ऐकलं नाही आणि मी तुमच्यावर अन्याय केला, आणि जे आता मी ते तुम्हाला सांगतोय ते नीट तुम्ही ऐका. तेव्हा अश्विन रविराजांना सांगायला लागतो की तुम्ही जे बोललात ते खरं आहे आणि तन्वी तुमची मुलगी नाही. तेव्हा रविराज बोलायला लागतो की काय बोलतेस तू. आणि अश्विन बोलायला लागतो की खरंच तुम्ही खूप मोठी गोष्ट बोललात, पण ती मुळात मी ऐकली नाही. तेव्हा रविराज बोलायला लागतं, काय सापडलं तुला. तेव्हा त्या अश्विन सांगायला लागतो की मला त्याच्यामध्ये गाठोडे मिळाले, फोटो मिळाले आहेत आणि फोनमध्ये व्हिडिओ आहे आणि व्हिडिओमध्ये समजतं की ती महिपण बरोबर मिळालेली आहे. आणि अश्विन सांगायला लागतो तिने अजून एक व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं की नाही ती तन्वी नाही आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तो महिपंत आहे आणि महिपंतनेच तिला ह्या घरामध्ये पेरलं आणि या सगळ्या गोष्टी घडल्या आणि हे सगळं मला कळलं, पण ह्याच्यावर मला विश्वास नव्हता, पण आता मला विश्वास पटलेला आहे आणि आता मला रविराज तुम्ही माफ करा. व रविराज बोलतात की हे सगळे पुरावे घेऊन अर्जुनकडे चल, अर्जुन हा हे सगळे पुरावे शोधत आहे. ते अश्विन सगळं अर्जुनला सांगतो आणि अर्जुन बोलतो की ते गाठोडे त्या प्रियाकडे आहे. आणि अर्जुन विचार करतो की तिने गाठोडे का चोरले. ते चेतन बोलायला लागतो आणि चेतन बोलायला लागतो खरं गाठोडे हे आश्रमात आहे आणि ते गाठोडं सायलीचंच असावं. रविराज बोलतात की ज्या पण गोष्टी या तिला अश्विनला दिसल्या त्याच्यामुळे आता समजतं की ही खरी प्रिया नाही आहे. आणि रविराज बोलायला लागतं की मी DNA टेस्ट केली होती आणि DNA टेस्टमध्ये पण समजलं होतं की ही. त्या टायमाला चेतन बोलतो की मला आठवलं जेव्हा मी गेम खेळत होतो तिच्या पायाखाली
तुळशीपत्र नव्हतं. आणि त्या टायमाला अर्जुन बोलायला लागतो की तू मला सांगितलं होतंस की जेव्हा ती वॉशरूमला गेली होती तेव्हा ती फरशी पण काळी झाली होती. तेव्हा अर्जुन बोलतो हे सगळं मला आठवलं. ते रविराज बोलायला लागतो म्हणजे तिच्या पायाखाली जी जन्मखून होती ती फेक होती. तेव्हा चेतन सांगायला लागतो की तिने ते फेक टॅटू बनवलं आणि ते फेक टॅटू असून तिने ते गोंदवलं असावं. त्या टायमाला अश्विन बोलायला लागतो की आमच्या सगळ्यामध्ये तिने पोट पाडली आणि मी तिची बाजू घेतली आणि आता मला लाज वाटते आणि आता मला तिचं सगळं कपटकार असताना कळलेलं आहे. आणि तेव्हा अर्जुन अश्विनला सांगतो की जे तुला व्हिडिओ आणि काय काय तुला भेटलंय ना ते तू तुझ्याकडे ठेव आणि त्या पैशाची आपल्याला गरज नाही. त्या पैशाची आपल्याला गरज नाही. ते पैसे तिकडेच असू दे, पण तिचं तू सत्य सगळं काढ आणि ती काय करते ते सगळं बघ. घरी आल्यानंतर रविराज सगळं प्रतिमाला सांगतात प्रिया ही कशी चुकीचं करते आणि अश्विनला पण आता तिचं सत्य समजलं आहे. अश्विनला प्रियाचं आणि नागराजचं सत्य समजतं आणि हे सत्य समजलं नाही तर तो डोक्यावर हात ठेवतो आणि बोलतो हे काय चाललंय. नागराज हा तिचा मेन साथीदार आहे आणि नागराज तिचा मेन साथीदार आहे आणि या सगळ्यामध्ये महिपन, तन्वी आणि नागराज मिळून हे सगळा खेळ खेळत आहेत. आणि त्याच टायमाला अश्विन अर्जुनला कॉल करतो आणि प्रियाचं सगळं सत्य सांगतो आणि तो सांगतो की ही नागराज पण प्रियाबरोबर मिळालेला आहे आणि नागराज, महिपन आणि प्रियाचं तिघांचं मिळून कपट कारस्थान चालू आहे. इकडे सायलीला आधी समजलं असतं की खरं बघायला तर ते प्रियाने प्रतिमाच्या गोळ्या बदलल्या आहेत, त्यामुळे प्रतिमाच्या जीवाला धोका आहे. त्याच्यासाठी ते अर्जुन आणि सायली रविराज यांच्या घरी जातात. त्याच्यासाठी सायली अर्जुनकडे हट्ट करते की आपण किल्लेदारांच्या घरी जाऊया. तेव्हा ते दोघं मिळून किल्लेदारांच्या घरी जातात. रविराज खूप चिडलेले असतात आणि रविराज प्रतिमाला बोलतात की तिने आपल्या इथे जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिने तो जीव घेण्याचा प्रयत्न बाहेर केला असता तर किती काय झालं असतं. त्या टायमाला नागराज संधी साधून बोलतो की हिने तर बाहेर आपली इज्जत काढली आणि हे बाहेर सगळं समजलं तर कितक्यात येईल. त्या टायमाला रविराज नागराजला बोलतात की असे बघितले तर हिने आपली इज्जत काढलीच आहे, आता काय ठेवली आहे. इकडे महिपतला समजतं की साक्षीने जेलमध्ये जीव घ्यायचा प्रयत्न केलाय, त्यामुळे तो भेटण्यासाठी तिला जेलमध्ये जातो. महिपन तिला सांगतो मी तुला जेलमधनं सोडवणार. तेव्हा ते साक्षी ही प्रिया जेलमध्ये सुटल्यामुळे ती खूप खचलेली असते. तिच्या सर्व आशा गमावलेल्या असतात. जेव्हा अर्जुन आणि सायली किल्लेदारांच्या घरी येतात तेव्हा रविराज सांगायला लागतात की ही खरी बघायला गेलो तर ही प्रिया ही तन्वी आमची मुलगी नाही आणि तिचा मनस्ताप फुकटचा आम्हाला होतोय. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की मी तिचं काय सत्य आहे ते मुळातच शोधून काढणार आणि ती खरी तन्वी आहे की नाही ते पण मी शोधणारच आहे. आणि जे आश्रमात गाठोडे नाही ते आश्रमात सगळ्यांची गाठोडे आहेत, तिथे फक्त सायली आणि प्रियाचा गाठोडा नाही म्हणजे काय आहे. आणि अश्विनी जेव्हा तिच्या रूममध्ये तिला त्या ड्रॉवरमध्ये फोटो आणि काय गाठोडे मिळाले त्याचे समजतं की प्रियाचा गाठोडे हे तिच्याकडेच आहे. हे सायलीचं गाठोडे प्रियानेच लंपास केलंय आणि ते तिने तिच्याकडे ठेवलेले आहे. आणि अर्जुन सांगायला लागतो की मधुभावना सायलीचं खरं सत्य काय ते समजलं होतं आणि ते सत्य समजू नये म्हणून त्यांचा खून झाला. आणि ह्याच्यानंतर आता अश्विनला तर सत्य समजलं आहे आणि तिच्या रूममध्ये पैसे आणि गाठोडे मिळाले आणि आता पुढचं सत्य काय होतं, सत्य पूर्ण काय समजतं आणि सायलीच खरी तन्वी आहे काय हे सत्य समजतं काय येणाऱ्या भागामध्ये समजणार आहे.